नगर में हा आपला दवाखाना आज या ठिकाणी चालू झालाय। सर्व वॉर्डांमध्ये अशा पद्धतीने आपला दवाखाना चालू करण्याची कल्पना माननीय एकनाथ शिंदेजी जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी अशा प्रकारचे आदेश मुंबई महानगरपालिकेला दिले होते आणि या ठिकाणी केवळ चेकिंग होणार नाही तर रुग्णांना मोफत औषधं मिळतील। ब्लड पासून सर्व गोष्टींचं इन्व्हेस्टिगेशन जे करावं लागतं ते सुद्धा या ठिकाणी लोकांकरता मोफत पद्धतीने देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे आज हनुमाननगर वासियांची एक मोठी सोय या आपल्या दवाखान्यामार्फत झालेली आहे। एकनाथ शिंदेजींचं, राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसांचं मी याकरता मनापासून आभार मानतो आणि त्याचबरोबर हनुमाननगरमध्ये या ठिकाणी आपला दवाखाना चालू व्हावा याच्याकरता शंकर हुंडारे इथले नगरसेवक यांनी जे प्रयत्न केले त्याच्याबद्दल त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणच्या लोकांना या दवाखान्यामुळे मोठ्या प्रमाणावर फायदा होईल हे या ठिकाणी। यहाँ पे क्या क्या व्यवस्था, कितने डॉक्टर बैठेंगे, कौन कौन से मर्ज के इलाज होगा, इसका पूजन करें। मी सुरुवातीला सांगितलं की डॉक्टर इकडे असतील दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत हा दवाखाना चालू असेल। या ठिकाणी ब्लडचं चेकिंग होईल, इन्व्हेस्टिगेशन्स होतील, ओपीडी चालेल, औषधं सुद्धा रुग्णांना मोफत देण्याचं काम या दवाखान्याच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यामुळे सर्व दृष्टीने एक चांगल्या पद्धतीची आरोग्य सेवा आज हनुमाननगर वासियांना मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाली। पूरे मीडिया की तरफ से मतलब और पूरी यहाँ जनता की तरफ से पूरा मैसेज क्या देना चाहते हैं? जिस तरह से महानगर पालिका का चुनाव है इस तरह से आप लोग काम करने से क्या? नहीं, देखो, मैसेज तो यही है कि मुंबई शहर के आम व्यक्ति के लिए काम करने वाला कोई सरकार होगा तो वो भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी महायुति का सरकार है। माननीय देवेंद्र जी, माननीय एकनाथ शिंदे जी, माननीय अजित पवार जी, इन्होंने पूरे मुंबई शहर के रोड सीसी करने का काम हाथ में लिया, कोस्टल रोड बनाया, अटल सेतु बनाया, अभी मेट्रो की शुरुआत की, अंधेरी दहिसर मेट्रो चालू हो गई और इसके लिए आम मुंबई वासियों की जिंदगी ये आसान हो इसके लिए ये महायुति का सरकार काम कर रहा है। यही बात आज का दवाखाना का उद्घाटन दिखला। एक महापौर किसका होगा सर? अरे महापौर किसका होगा ये कोई अभी प्रश्न है क्या? तैयारी तो क्या, महापौर ये महायुति का होगा। आपल्या आमच्या शिवसेनेचे पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मला आज आनंद आहे की आज माझ्या प्रभाग क्रमांक 28 मध्ये येत असताना इथे मी बाळासाहेब आपला दवाखाना चालू केला आहे आणि तो चालू करत असताना आज साहेबांच्या हस्ते त्यांचं लोकार्पण आणि उद्घाटन आहे। त्यासाठी साहेब या प्रभागात येत आहे आणि अत्यंत आनंदाने भरपूर मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी, लाडके भाऊ सगळे उपस्थित आहे आणि साहेबांचं स्वागत एकदम जोरदार पद्धतीने करणार आहे। अनेक कार्यक्रम होत असताना माझंही भाग्य आहे का साहेब या प्रभागात येत असताना आनंदाने या हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्त लोकांना जे बाळासाहेबांचं म्हणणे फक्त 20% राजकारण 80% समाजकारण त्याच धर्तीवर हे सगळं कार्यक्रम चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात साहेबांच्या हस्ते आज हा लोकार्पण बाळासाहेब आपला दवाखाना पूर्ण मुंबईत आहे पण गोरगरिबांना सर्वसामान्य माणसांना इथे डॉक्टर आहे, नर्सेस आहे, सगळे प्रकारचे औषध उपचार होणार आहेत, रक्त तपासणी होणार आहे, अशा पद्धतीचे इथे सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत। उद्घाटन एकदम अत्यंत आनंदाच्या वातावरणात ते उद्घाटन होत आहे आणि साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे। येणारी मुंबई महानगरपालिका असू दे या लोकसभा असू दे विधानसभा असू दे, इलेक्शन आम्हाला काही असं मोठं वाटत नाही कारण आम्ही सर्वसामान्य लोकांमध्ये राहणारे कार्यकर्ते, पहिला शिवसैनिक नंतर आम्ही पदाधिकारी, अशा पद्धतीने काम आहे आणि साहेबांच्या आशीर्वादाने चांगल्या प्रकारे आम्ही हे काम करत आहे। सर्व प्रकारचे रक्त तपासणी आहे, डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, तापाचं सर्व प्रकारचे औषधं इथे झाले जाणार आहे। डॉक्टर आहेत MBBS, इथे 2 नर्स आहेत, पूर्ण स्टॉप आहे, 10 प्रकारचे सर्व कर्मचारी इथे असणार आहेत। मोठ्या प्रमाणात माझ्या इकडे मी एक अगोदर दवाखाना चालू केला होता गंगाबावडीच्या तिथे आणि आज दुसरा दवाखाना इथे चालू होत आहे आणि इथे सुविधा तर कसा पूर्ण स्लम भाग आहे। 5% बिल्डिंगी सोडल्या तर 95% झोपडपट्टी आहे
धारावीपेक्षाही मोठ्या प्रमाणात इथे वस्ती आहे. त्यामुळं लोकांना या गरजेची वस्तू आम्हाला कांदिवली वेस्टला जावं लागत होतं आरोग्यासंदर्भात. आता इथे डॉक्टर असल्यामुळे कुठल्याही प्रायव्हेट दवाखान्यात न जाता इथे त्यांना उपचार केले जातील.